अल्पपरिचय करून देत आहे. श्री बबन गावडे यांचा जन्म कणेरसर तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण हे लोणावळ्यातील अतिशय प्रतिष्ठित शाळा गुरुकुलम येथे झाला. त्या गुरुकुलममध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. पूर्वी त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी एक परीक्षा असायची. त्या परीक्षेतून ते चॉईस करायचे. अतिशय नावाजलेली अशी ती शाळा आहे. अतिशय चांगले चांगले व्यक्तिमत्व त्यांनी त्या शाळेतून घडलेले आहेत. तिथं त्यांचं शालेय शिक्षण झालं आणि टाटा मोटर्स FTA म्हणून ते त्या शाळेतून 10वी झाल्यानंतर इथे FTA म्हणून जॉईन झाले. खऱ्या अर्थाने FTA ते घडले. आज गावडे हे टाटा मोटर्समध्ये रेकॉर्ड करून रिटायर होत आहे. ते त्यांचं 45 वर्ष सर्व्हिस त्यांची झाली आणि आत्तापर्यंत 45 वर्ष सर्व्हिस करून कोणीही रिटायर झालेलं नाही. एवढ्या वर्ष त्यांची सर्व्हिस झाली. त्यामुळे लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही टाटा मोटर्सचे जावई आहे. पण ते प्रेमाने म्हणायचे. आणि येथे जॉईन झाल्यानंतर त्यांना FTA गोल्ड मेडल मिळालेलं आहे. इथे त्यांनी ते शाळेत असताना पण प्रचंड हुशार होते आणि FTA पण ते गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. ते झाल्यानंतर त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेले आहे. हिताचीला लाईन रोबोटिक लाईन जेव्हा नवीन आली होती तेव्हा त्याच्या इन्स्टॉलेशनला पण त्यांनी काम केले. D7ला त्यांनी बरेच वर्ष काम केले. त्यांना सगळ्या प्रकारचे अवॉर्ड मिळाले. मॅन ऑफ द मंथ, मॅन ऑफ द इयर, सजेशन, क्वालिटी. आता एक आमच्या इथं CL251 म्हणून मशीन आहे, त्याचं एक पेटंट मिळालं आहे. तर त्याच्यामध्ये पण त्यांचं नाव आहे. सर्वांशी अतिशय मिळून मिसळून वागणारे असे बबन गावडे आणि सर्व साहेब लोकांचे पण त्यांच्याशी चांगले संबंध होते. कामात पण त्यांचा हातखंडा होता. जे काम कोणीच करायचं नाही त्या कामामध्ये त्यांना ते करायचं. ते म्हणजे हॉइस्ट आणि क्रेन, कन्व्हेअर इथं फार लोक इंटरेस्ट घेत नाही, तर ते काम ते खूप आवडीने करायचे. दुसरी गोष्ट, त्यांना सांगेल ते काम करायचे. त्यांनी एकदा काम केलं की परत तो प्रॉब्लेम पुन्हा येत नाही अशी त्यांची स्पेशालिटी होती. दुसरं असे की आज वयाचे 60 वर्ष होऊन सुद्धा माणूस म्हणजे क्रेनचं काम करताना म्हणजे सारखं वर चढा खाली उतरा, तर 60 वर्ष झालं तरी माणूस अजून वर 2-4 वेळा खाली करायला लावलं तरी करायची त्यांची तयारी असते. एवढा फिटनेस त्यांचा आजही आहे. दुसरी गोष्ट, ह्या फिटनेसचं ते श्रेय हे त्यांच्या मिसेसला तर देतातच, ते मी पुढे सांगेनच. पण FTA ते जे तयार झाले, FTA म्हणजे टाटा मोटर्सचे इंडस्ट्रीयल कमांडर असं त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवतं. आज वयाचे 60 वर्ष झाले तरी त्यांना एकही गोळी नाही, कुठलाही आजार नाही आणि हे असं फार कमी पाहायला मिळतं. आणि याचं श्रेय ते टाटा मोटर्सला देतात. आणि टाटा मोटर्समधले इंडस्ट्रीयल कमांडो ते आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचं नाव प्रतीक आहे. ते BE मेकॅनिकल झालेत ते आणि ते व्यवसाय सांभाळतात. त्यांची मुलगी प्रियांका, त्या पण MBA झालेल्या आहेत आणि ते जॉब करत होते. आता सध्या ते फॅमिलीमुळं जॉब नाही करत आहे. त्यांचा सुनबाई पण जॉब करायच्या, त्या आता जॉब करत नाही आहेत. त्यांचे जावई आहेत पाटील सर, तर ते पण आपल्या टाटा मोटर्सच्या फॅमिलीमध्येच आहेत, कारण की त्यांचं शिक्षण हे विद्यानिकेतनला झाले. हे अशी त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला अतिशय आनंद होतो त्यांची ओळख करून देताना. एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड्स बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्ट्रॉंग वुमन. आणि त्या वुमन म्हणजे त्यांच्या मिसेस स्मिता बबनराव गावडे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. एक स्ट्रॉंग वुमेन मी का म्हटलं त्यांना, कारण सुरुवातीला ते जॉब करत होते. त्या काळात जॉब करणे म्हणजे हे फार कमी होतं. ते जॉब करत असताना त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी जॉब सोडला आणि त्यांनी पूर्ण फॅमिली, मुलांचं शिक्षण आणि बबनरावच्या जेवणाची ते विशेष काळजी घ्यायची. ते करत असताना त्यांनी स्वतः व्यवसाय चालू केला, तो पण ट्रान्सपोर्टचा. हे सगळ्यात महत्त्वाचे. एक महिला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालू करते आणि त्या काळामध्ये हे विशेष होतं. आणि बबनरावनी मला एक घटना शेअर केली की बबनराव सिमल्याला ट्रिपला गेले होते आणि इथं त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या एका गाडीचं इंजिन सीज झालं. त्यावेळी मोबाईल नव्हते, लॅपटॉप नव्हता, कम्प्युटर नव्हतं आणि त्या काळात हे कुठे कॉन्टॅक्ट करणार. तर बबनरावचा तो कॉन्टॅक्ट झाला नाही. तर मॅडमनी ते सीज झालेलं इंजिनचं दुसरं ट्रक अरेंज केला, माल लोड अनलोड केला, तिथे जिथं पोचवायचं तिथे अनलोड केला.
तिथले ड्रायव्हर सगळ्या गोष्टी केला. ती गाडी जिथं रिपेअर करायला टाकायची तिथल्या टू करून तिथं रिपेअरिंगला केले, ओके करून घरी आणले, मग बाबूराव घरी आले. एवढं करणं हे एका महिलेच्या दृष्टीने हे काय सोपं काम नव्हतं हे. आणि त्यांनी जॉब सोडला, घर सांभाळलं, पण घर पण एवढं उत्कृष्ट सांभाळलं. त्यांचं नशीब पण चांगलं आहे बबनरावांचं, की बबनरावांच्या घरातल्या सगळ्या महिला त्या नोकरी केली आणि घरासाठी नोकरी सोडली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांची मुलींनी पण नोकरी केली, घरासाठी नोकरी सोडली. त्यांच्या सुनबाईंनी पण नोकरी केली, घरासाठी नोकरी सोडली. आणि त्यांच्या मिसेसनी पण हा जो हे घालून दिला पायंडा, ते त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांनी हे केला. अशी यांची फॅमिली बॅकग्राऊंड आहे आणि असं ते बबनरावांचं कर्तृत्व आहे. आणि अशी माणसं, असे नावाजलेली माणसं, अनुभवी माणसं आपल्यातून रिटायर होत आहेत. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर